रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भाव सिंधू करावया पार भाव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत संत समागमे करावी आबादी करावी तातडी परमाताची संत समागमे करावी तातडी परमाताची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ नका किंवा नये डोळे धुरे भरुणी राहो नका डोळे धुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई ज्यांना हात असतील ज्यांना शक्य आहे त्यांनी टाळी वाजवायची आहे आणि टाळी वाजवून बरोबर म्हणायचंय विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई
आपापले माता पिता की गो माते की विठाला 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 पंढरीनाथ भगवान की महाविद्यालय महाराज की विठाला 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 टाळी वाजवा यांच्याकरता. आणि थोडं थोडं माझी विनंती की पुढं सरकून बसा. मागं लई लांब बसलाय तुम्ही, इथं पुढं कोणीच नाही. तुम्ही या पुढे या. बरोबर चला ना, या पुढे या बरं. सगळे मागचे जेवढे बसले तेवढे या पुढं. आई ए आहे अजय ए अजय इकडे बघ ना. तुम्ही थोडं सरका ना पुढं. या मोर या. तुम्हाला गार म्हणजे इथं मस्त पैकी हवा आहे. थोडं सरका पुढं. हां सरका मोर मोर या. पुरुष मंडळी उठून या पुढे. थोडं थोडं सरका म्हणजे काय होईल, ते मागं साऊंड पुढं बसला तुम्हाला त्रास नाही होत वय तिथं त्याचा. ए आजे तुम्हाला त्रास नाही होत साऊंडचा वय. या ना पुढे या. कशाला साऊंड पुढं बसलाय, त्रास होईल कानाला. समोर या. कीर्तन संपलं कोणी बोलवल वय तुम्हाला पुढं. या मोर या. हॅलो हॅलो नाही बरोबर असं वा क्या बात. नाना आवडलं गड्या एक नंबर. मग मागं बसले पुढं आलं. वा वा वा. अरे तो फॅन जोडता आला तर जोडा तिकडं. चालू आहे. हा द्याच जोडू. व्होल्टेज कमी पडतो नको. व्होल्टेज हा नाही मग हां नाही मग नाही जमत. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमाय धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हरी तुका म्हणी या लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे बरुणी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. समचरण सुरजम सांदणीला बुदावम जगडनीत पांडी मंडनम मंडनानं. तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरम पुंडरीकाय धातुमणीन्द्राय. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. हरिकलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलंकांक देशोदिकामुदिवक्त्रम. खलानीश वादापणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो.
सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा 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 अव स्वामी तुगया देवा यावरी न करावा अभेरू लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुक या देवा यावरीण करावा भीरजयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागोण या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हाच गसोळा स्वर्गी नाही क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी अकारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पतरू पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयन संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढिवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं बरं का 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावरून माघारी यावं सामान्य जीवा करता गाथा निर्माण करावा गाथा आणि तो गाथा 14 दिवस वया त्या जगाथ्याच्या ज्या वया होत्या ना त्या वया 14 दिवस पाण्यामध्ये लायासारख्या तरुण दाखवणारा एकमेव साधू तुकोबारायांचा गोडा असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठाला विठाला अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही काय म्हणतात तुकोबाराय विचार करतात विचार करायला लावतात तुकोबाराय क्षणोक्षणा हाची करावा विचार विचार करायचा आहे काय विचार करायचा आहे तरुण जाण्याकरता विचार करायचा आहे काय विचार करायचा आहे नाशिवंत आहे म्हणून जाणार आहे म्हणून विचार करा आयुष्य खातो काळ म्हणून विचार करा काय विचार करा संत समागमाची आवड धरावी आणि परमार्थाची तातडी करायची म्हणून विचार करा काय विचार करा हा व्यवहार इथला नाहीये म्हणून डोळ्यात धूर घालून बसू नका म्हणून विचार करा हा अभंग गोड आहे अभंगाच्या प्रास्तावनेत जास्त वेळ घालवणार नाही आज आपलं गाव आपलं विटावे गाव बरोबर ना आणि विटावे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व या भागाचं पंचकृषीचं वैभव आणि खरं तर या परिवाराचं एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय रायजी बाबा रंभाजी कोल्हे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं गोड असा कीर्तनाचा कार्यक्रम या परिवारानं कोल्हे परिवारानं केलाय आज नेमकं कीर्तन पुण्यस्मरणाचं का नेमकं कीर्तन सत्याचं असा भास होतोय मला कारण की का सत्याच्या कीर्तनात सुद्धा एवढी मंडळी आणता येत नाही एवढं या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाकरता एवढी मंडळी आल्या टाळ्या वाजवा एकदा जोरात टाळी वाजवा म्हणून गोड आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय आयोजनातली नियोजनातली समोर बसलेली तुम्ही संत मायबाप कृपावंत सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय कला कुलक्रीडा सगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर विशेषत्वानं या ठिकाणी विशेष उपस्थित आहे कोल्हे परिवारानं कमवलेली श्रीमंती आज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे तद्वत कीर्तनाकरता हा एकल्याचा नवे खेळ म्हणून जमवला गोड असा मेळ असा घातलाय त्यामध्ये महाराष्ट्रातील 1 नंबरची यादी आज कीर्तनाकरता उपस्थित आहे म्हणजे जिथून गायनाचार्यांची यादी सुरू होते अशी सगळी 1 नंबरच्या पट्टीतली गायनाचार्य मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे तद्वत नामवंत गायनाचार्य ढोक महाराजांची कथा
रामायणाचार्यांची, खरं तर रामायण ज्यांनी गाजवलं महाराष्ट्रामध्ये, भागवत ज्यांनी गाजवलं, असे प्रमाणाचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं, आदरणीय रोहिदासजी आबा जगदाळे गुरुजी, टाळी वाजूया त्यांच्याकरता. गोड गातात आणि इतकं गोड गाणं त्यांचं आहे की आवाजाची माधुर्यता मनाला भावून टाकते, असे आमचे रोहिदासजी गुरुजी. आम्ही तर त्यांचे मोठे फॅन आहे. किती ऐकावं असं गुरुजींचं गाणं अगदी अनमोल आहे, म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. उपस्थित गुरुजी त्यांचे आभार. दुसरे गायनाचार्य सध्या सोशल मीडियावर ज्यांचं मोठं नाव आहे आणि सध्या तर त्यांचं स्टेटस लावल्याशिवाय काही लोक, तरुण लोक आपल्या दिवसाची सुरुवात करत नाही, असे सुनीलजी महाराज पवार. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. ते सुद्धा या कीर्तनाकरता उपस्थित आहे, त्यांचे आभार. तिसरे गायनाचार्य, आवाजातला गोडवा, आवाजातल्या नजाकती मनाला भारावून टाकते. किती सुंदर असावं ते गायला लागली की मनपात असा प्रकाश पडतो, असे प्रकाश महाराज नायकोडी महाराज. एकदा टाळी वाजवा. गोड गाणारे व्यक्तिमत्व आहे. आवाज जितका सुंदर आहे या तिघांचा, तितका स्वभावही सुंदर आहे. हे द्यावे तेवढे धन्यवाद. या मंडळींना विशेष अनेक पैसे देऊन सुद्धा ही मंडळी मिळत नाही, पण आज आपल्या काहीतरी बाबांची पुण्य असावी, काहीतरी भाग्य असावं, म्हणून आज ही मंडळी मिळाली. गोकुळ दादा बरोबर ना, दादा बरोबर ना, ही सगळी मंडळी मिळाली. टाळकरी सुद्धा गोड आहे. काय टाळ वाजवतात, लय आवडले मला गाड्या. तुम्ही इकडचे निकडचे लय ना गोड. तुम्ही अरे गावोगावी असं भजनी मंडळच नाही महाराज, लय गोड टाळ वाजतात. म्हणजे कधी कधी कोरोनाची साथ बरी, कीर्तनात साथ नसते. हा, पण तुमची खरंच कीर्तना करता साथ आहे. तुम्हाला सगळ्यांना गाडीत नाही वाटत, पण माझ्या गाडीत तेवढी जागा नाही ना. हा, नाही तर नेलं असतं तेवढं. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. लय गोड, मला आवडलं भजनी मंडळ. त्यांना सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. विनेकरी बाबा तर लय आवडलं. आणि काय बोलायचं, त्यांच्याकडे बघितलं का मला वाटलं मुकुंद काका जाट देवळेकर इकडे काय करायला आले गाड्या. हा, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. गोड पाखवा क्षेत्रातली गोड नाव या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तद्वत नामवंत मृदुंगाचार्य, महाराष्ट्रातला मृदुंगाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, आदरणीय हनुमंतजी महाराज. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. सुंदर वाजवतात, सुंदर वाजवणं त्यांचं आहे. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम महाराजांनी केलंय. हनुमंत महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही वाजवायला लागली की डोलाव वाटतं, असं वाजवणं तुमचं आहे, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. श्याम महाराज बरं का, त्यांच्यावर खाटू श्यामजींची फार मोठी कृपा आहे. असे श्याम महाराज बरं का, त्यांच्याकडे बघितलं का खाटू श्यामजींची आठवण येते. हा, आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे. गोड तबला वाजवतात. म्हणजे कदाचित कधी कधी पाखवाज आणि तबल्याचं कॉम्बिनेशन जुळत असताना हे जुळवणारा पाहिजे आणि जुळून घेणारा असला पाहिजे, म्हणून त्यांच्याकडे ती कला आहे. दोघांकडे कला आहे, गोड वाजवतात. युतीची धोरणं दोघांकडे आहे, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. तुमचं सरकार कधीच पडू शकत नाही, आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. बालदार चोपदार सुद्धा लय गोड आहे. हा, इकडचं जरा आहे, जरा इकडचं असं, पण दोघंही गोड आहे. म्हणजे असं दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळी टाळकरी मंडळी असतील माझ्या मागं, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. साऊंड क्षेत्रातलं लय मोठं नाव सध्या त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांची जी साऊंडची जी महाराष्ट्रातली जी डेन्सिटी ती फार वाखाणण्याजोगी. म्हणजे असं कीर्तन करायला तीनदा पाहावं लागत नाही की बाबा हे द्या ते द्या. न मागता जो देणार आहे तो आमचा विकी दादा आहे. म्हणून काळू बाळू पहिल्यांदा नाव तिकडं नारायणगावला होतं, आता चांदवड भागात प्रसिद्ध झालं. हा, आणि म्हणून लय गोड मोठं नाव त्यांनी तयार केलं आपल्या भागात. आमचे विकी दादा आहे, त्यांनी सुद्धा लय गोड असा महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक कमवलं, आणि त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे. त्यांचे धन्यवाद. विकी दादा आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. कृष्णादादांचा माऊलीचा दास म्हणून नावाचं चॅनल आहे, फार छान त्यांची एडिटिंग आहे, आणि अनेक कीर्तनकार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. संप्रदायातलं मोठं काम ते करतायत, प्रचार प्रसारकाचं काम ते करतायत. त्यांना धन्यवाद. माझ्यासमोर माता माऊल्या उपस्थित आहे, पुरुष मंडळी, वारकरी संप्रदायातील बरीच महाराज मंडळी बरं का दिसत आहेत मला, पंढरीचं वारकरी दिसत आहेत. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण आलात सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताचा, वारकरी संता, वारकरी संताचा, वारकरी संताचा, या वारकरी संताचा, वारकरी संताचा.
टाळी वाजवा एकदा. पवित्र आणि पावन कुळातली माणसं आपण. मग एवढ्या पवित्र आणि पावन कुळामध्ये जन्माला आला तर जगणं वागणं आमचं गोड असावं. जगण्याची वागण्याची भूमिका आमची गोड असावी. या जगण्याची वागण्याची भूमिका का गोड असावी माहितीये? महाराजांचं म्हणणं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळातली माणसं आहे आपण. मग आपल्यासारखी माणसं जगात नाही. तुम्ही म्हणताल का जगात नाही? आपल्याला मनुष्य देह मिळालाय. हा मनुष्य देह एक तर पहिली गोष्ट दुर्मिळ आहे. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन, हे आपल्याला मिळाले. पण भाडे तत्वानं मिळाले. भाडं देणं म्हणजे काय करणं? व्याज देणं म्हणजे काय करणं? दादा सांगू का? व्याज देणं म्हणजे काय करणं? व्याज देणं म्हणजे भजन करणं. त्यानं दिलंय आणि त्याचं भजन गाणं हे त्याला व्याज देणं आहे. तुम्ही म्हणतात मग आम्ही भजन गाणं त्याच्यावर उपकारच करतोय. कोणावर? देवावर. नाही 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 नाही, त्याचे उपकार फेड करणं, मला तर वाटतं अनेक जन्म जातील पण त्याचे उपकार फेडता येणार नाही देवाचे. एवढे अगणित त्याचे उपकार आहे. अरे देणे जेणे हा जीव दिला दान, आणि तयाचे करीन चिंतन. मग चिंतन करण्याकरता आमच्याजवळ ती परिभाषा असावी. आई शास्त्रात भूमिका लिहिली. माझा आवाज येतो ना तुमच्याजवळ? मग तर मान हलवत चालायचं म्हणजे मला कळल तुम्ही ऐकतात. ऐकत चला. शास्त्रात भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? ना ना बोला चला ना, जरा मला बोलणारी माणसं आवडतात. जरा बोला ना, किती वेळा केली पाहिजे? आणि संदीपजी बोला ना, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा बोला ना. आपण काय करतोय? आपलं उलटच गणित आहे. आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच, आणि वरून मलाही सांगता, सांगायला तरी तुम्हाला पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव देहा प्रभूने तुझ दिया, औटा हात का मानव देहा प्रभूने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आले भजन गोड असावं. आणि भजन का गोड करावं? आम्ही मानवी जन्मामध्ये आलोत ना, तर त्याचं आम्हाला दिलंय. मग महाराज म्हणले आम्हाला जर मिळालंय तर आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणास आयुष्याच. मग आम्हाला कळाले ना महाराज, आम्ही सावध व्हावं. तुकोबाराय म्हणले मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीचा आलो. सावध होई बापा, सांगितलं सावध होई बापा. मग काळ आपल्याला जर माग लागलाय तर घडी घडी काळ वाट याशी पाय अजून किती आहे अवघ. मग आम्ही काय करावं? आम्ही भजन करावं. आणि भजनाची अर्थ जर असेल ना तर आम्हाला जगातली महत्वाची भूमिका आमची सार्थकी लागते. थोडं बोलू पुढं अजून. मग मानवानं काय केलं पाहिजे? एक 3 पद्धती माणसाच्या जन्माच्या. कोणती? पहिली पद्धत, महाराज म्हणले जन्माला आलो ते कोणतं पण? जन्माला आलोय ते कोणतं पण आहे? हा बरोबर बोललात. कोणतं पण? बालपण. बालपण संपलं. आता मी ज्या वयात आहे, आपण ज्या वयात आहे, तरुणपण. आणि तरुणपण संपलं. ना तुम्ही ज्या वयात आहे. हा नाही, उत्तर नाही. हा तरुणपण संपलं का कोणतं पण येतं? म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का आज जे कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, हा सरपण येण्याच्या अगोदर माणसाने जीवन जगावं. आता तरी पुढे. मग काय करावं? आम्ही जन्मामध्ये आलोत ना, काय केलं पाहिजे माहिती का? अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची.
जन्म मोलाचा हे नको घालवू बाया, घालवू आया नको तू घालवू आया. असे हा जन्म मोलाचा नको रे घालवू बाया, हे नको घालवू बाया. नको तू घालवू आया नको तू घालवू आया. ए नको घालवू बाया. बघून घे बर काही बर का नाना, बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता या पांडुरंगाची. कधी तुला गोडी अभंगाची पृथ्वीला गेले रे तुला गोडी अभंगाची जन्मामध्ये वाजवायची तर जोरात वाजवायच्या. आणि मी जन्मामध्ये आलोत ना भजन गाव. आणि मग बालपणामध्ये काय केलं पाहिजे, बालपणातली सुद्धा पद्धत आहे. बालपणामध्ये काय केलं पाहिजे, गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. कोणत्या पणात, म्हातारपणात, बालपणात, बरोबर ना नाना. आणि मग तरुणपणात काय करावं, निश्चय करावा नाना, बरोबर ना. तू को बरायचं म्हणणं निश्चयाचे बळ तू का म्हणे त्याची. पण म्हातारपणात काय करावं, म्हातारपणात लई तक करू नये. काय करू नये, तक करू नये. म्हातारपणामध्ये म्हणावं आता निश्चिंतीने पावलं. सारवा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. बाबूजी आहार विहार इंद्रियाची युक्त आहार विहार टाळी वाजवाय गोड प्रमाण सांगितलं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने महाराज म्हणले हे जर केलं तर पवित्र होतं. प्रदक्षिणा तुळशीच्या मारून आमचा जन्म सुधारतो. पण आम्ही काय करतो, म्हातारपणामध्ये सुद्धा देवाला आठवत नाही. अरे तुको बरं म्हणले ना, याजसाठी केला होता पाठी तुमचं बोला ना, याजसाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड करावा शेवटचा दिवस माणसानं. काय माणसं जगत्यात. आणि मग शेवट गोड नाही झाला का मग शेवटी कावळा आपलं जाऊ द्या मला तिकडे जायचंच नाही. मग मानवी जन्मामध्ये असं जीवन जगावं. एका चांगल्या व्यक्तीच्या मुखातून ऐकलंय बरं का बा, काय म्हणतात माहिती गुरुजी, शेवट असा झाला पाहिजे माणसाचा, कावळा निसता शिवलाच नाही, लोळला पाहिजे. हा असं जगलं पाहिजे माणसानं. आणि मग जगलं पाहिजे माणसानं, जगती नाही माणसं. काय झालं, परवा माझे 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन होते. अच्छा तू ऐकते ना, तू ऐकत चाल, तू मध्ये झोपती वली. हा आणि मग हा बरं का. आणि मग परवा माझी कीर्तन मुंबईला होती. ती म्हणून पुढं बसून वायता केला, उद्यापासून पुढं नाही बसायची. आज पण नातासारखा आहे मी बरं का, नातूच तू. आणि मग परवा मुंबईला कीर्तनाला गेलो. तू आमच्या शेजारीनं बरं का पोरांनो, आमच्या शेजारी का आजोबा राहतात 80-90 वयाचे. मला म्हणले यायचे, मला म्हणलं कशाला यायचे, म्हणलं मुंबईला कीर्तन, तुम्हाला कशाला यायचे मुंबईला. ती मला म्हणले मला माया जीवाची ममई करायची. म्हाताऱ्या माणसानं ऐकावा. आणि मग नेलं, गाडीत बसवलं, मुंबईला नेलं. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. आणि मग एका मुक्कामाला तिथं थांबल्यानंतर एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन होतं ना तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे चहा प्यायला, माझी सकाळची देवपूजा उरकली. आणि मग त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो. आता शहरात 35-40 मजल्याच्या बिल्डिंग, एवढ्या वरती जायचं काय मेळ लागायचा आहे. ज्याच्याकडे जायचं होतं त्याला फोन केला, म्हटलं तुम्ही खाली या आणि घेऊन आम्हाला वरती जा. त्याला यायला जरा येळ लागला. पण शहरामध्ये काय माता माऊल्या सकाळी चालायला जातात, त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला, वॉकिंगला जाणं म्हणतात, मॉर्निंग वॉकला. आणि त्या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. आणि त्या मॉर्निंग वॉक करून आल्या, त्या वरती जाण्याकरता खाली येण्याकरता बिल्डिंगमध्ये काय असते महाराज,
लिफ्ट असते ते यायच्या आणि ते बटन दाबायच्या, बटन दाबलं का दरवाजा उघडायचा, त्या आतमध्ये जायच्या, त्या आतमध्ये गेल्या का दरवाजा बंद व्हायचा, त्या वरती जायच्या, त्या उतरून घ्यायच्या, त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या, ऑफिस करता कॉलेज करता त्यांच्या मुली जायच्या आणि मग त्या आज्यावरती जायच्या, त्यांच्या मुली खाली यायच्या, इकडून आजी शिरायच्या तिकडून पुरी बाहेर पडायच्या. माझ्यावर जे आजोबा होतं का ते बारीक पाहायचं, मला म्हणायचं काय मशीन आहे रे, इकडून म्हातारे राहतात आणि तिकडून पूर येऊन बाहेर पडतात. हा म्हटलं ना मशीनच तशी आहे. म्हातारं माया धावलं पाहता काय माया म्हातारं मला म्हटलं तुला अक्कलच नाही. म्हटलं अक्कलीला काय झालं, म्हणलं लवकर सांगायचं ना, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं मस्तीत घातलं असतं. बरीच माणसं आहे अशी, प्रपंच सुटत नाही महाराज त्यांना म्हातारं झालं तरी, पण प्रपंचात किती असावं. महाराज म्हणले किती असावं माहिती का, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळी, भजन करावे वेळोवेळी, भजन करावे वेळोवेळी, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. आणि मग प्रपंचातली एक महत्वाची भूमिका आहे बेस थोडासा. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय ना, तर जन्माचं एक महत्वाचं गणित आहे. अरे या साधू संतांना तेच सांगितलं ना, हा घे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा, अनुभवानं सांगतो ना. अरे या सगळ्या संतांची प्रत्येकाची उदाहरण घ्या, मिळवला देव आणि मिळवला ना म्हणून ते लोकांना सांगतात अनुभव आले अंगा, किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. कोणत्याच संतांची उदाहरण, अरे मीरा मातेचं सुद्धा उदाहरण घ्या. विषाचा प्याला राजाजीनं प्यायला पाठवला होता, विष का प्याला राजाजीने भिजा, पिवत पिवत मीरा हासी रे आणि पग घोंगरू बांध मीरा नाची रे. किती गोड वर्णन आहे. राधा ने मधुबन में ए ढूंढा, मीरा ने मन में पाया, राधा जी से खो बेटियों मोहन, मीरा ने मन में पाया, एक पगली एक घाया, अंतर क्या दोनों की, प्रीत में बोलो एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, अरे एक राधा एक मीरा, अंतर क्या दोनों की, चाह में बोलो एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी. या मीरा मातेसारखा या संतासारखा भाव आपल्या जवळ असावा. आणि जरा हा भाव जरा असेल ना तर जन्म गोड लागतो. बरं मग आम्हाला हा भाव मिळवायचा आहे. भाव कोण मिळवता येईल, महाराज म्हणले सेवेत मिळवता येईल. आणि तुकोबाराय म्हणले ना, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेवा. मग सेवा करायची. माझ्या कोल्हे परिवारानं बरं का, कोल्हे परिवारानं काय केलंय, सेवाच केली, उत्तमरित्याची सेवा केली. आणि उत्तमरित्याची सेवा करत असताना वडिलांचं महत्त्व जोपासलं. मला अभंग निवडायचं होतं माझ्या वडिलांची, पण काही कारणास्तव मी अभंग थोडासा बदलवला. काय बोलून जाईल, आमच्या वडिलांची परंपरा आहे. आमच्या वडिलांची परंपरा जर असेल तर त्या पद्धतीने आम्ही जगावं. मी आज थोडंसं बोलणार आहे. मला वाटतं वाल्मिक दादा असतील आणि निंबा दादा असतील, आज दोघंही पण, मला वाटतं बहीण नाही, बरोबर ना, पण मी बोलणार आहे थोडंसं. येता येता मी शब्द लिहिलेत दादांबद्दल. तुम्ही दादाच म्हणायचे ना, त्यांना दादा म्हणायचे. दादांबद्दल येता येता लिहिलंय, दादा तुमच्या इतकं मोठं कोणी नाही. बापाचं वर्णन करायला गेलं बाप मोठाच असतो. बाप किती मोठा असतो बाप कोणी सांगत नाही, पण कदाचित तुम्हाला ऐकायचे आहे. बाप सांगायला गेलं तर डोळ्यात पाणी येतं. बाप दिसत नाही कोणाला, पण तो बाप दिसणारं न दिसणारं जरी काम करतो. एक सोपं उदाहरण सांगतो. एका दिवसाच्या डब्याची आई तयारी करते. डबा देणारी आई प्रत्येकाला दिसते, पण हा विचार कोणी करत नाही. आयुष्यभराकरता जी डब्याकरता सामुग्री लागते तो कमवणारा बाप अजून मात्र कोणाला दिसला नाही. बापाचं वर्णन लय गोड आहे. अरे रामायण वाचला आपण, रामायणात एक बाप लय गोड आहे. 14 वर्ष रडणारी कौसल्या माता साऱ्या जगाला दिसली. अरे कौसल्या माता सारखी माता नाही,
पण हा विचार कोणी केला नाही दादा. बरं का, मी काय बोलतोय बघा. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बाप लय मोठा आहे, किती बोलावं त्याच्याबद्दल. बाप लय गोड आहे. आज त्याच्याबद्दल, त्यांच्याबद्दल बोलतोय ना. मी लिहिलंय, आके एका लेकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते, दादा अरे माझा बाप आणि माझी आई जिवंत आहे ना, तोपर्यंत माझं माहेर. तुम्ही रडताला आता बघा. अरे आईबद्दल बोलायला आणि बापाबद्दल बोलायला गेलं ना, बापाचं वर्णन लय मोठं आहे. तुम्ही जर माहेरला आले ना, अरे तुमच्या भावानं तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 15,000ची साडी घेऊ द्या, पण मला वाटतं खिशातून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा कोण होता? बाप होता, बाप. अरे उशिरापर्यंत झोपतील लेक माहेरात आल्यावर. का? माहेर आहे, हक्काचं आहे तिचं, हक्काचं. म्हणते माझं माहेर आहे. अरे पण माहेरात गेल्यावर लेक उशिरापर्यंत झोपते, पण उशिरापर्यंत झोपली ना, भाऊ उठवायला तो, आके उठ, अगं उशीर झालाय, उशीर झालाय म्हणतो भाऊ, धावतो बहिणीवर. पण तेवढ्यात बाप धावतो त्याच्यावर, अरे झोप दे ना तिला, झोप दे ना तिला, असं म्हणणारा बाप असतो. तुम्हाला माहिती, आयुष्यभर लसणाच्या चटणीत 1 चमचा तेल घ्यायला बाप जपायचा. पण आपल्या पोरीचं ना आपल्या पोराचं लग्न केलं त्या दिवशी त्या टोपात, त्या कढईत बापानं तेलाचे डबे खाली केले. बापासारखं वर्णन नाही गड्या कोणा मोठाच. मला वाटतं बाप लय गोड आहे. किती गोड आहे माहिती का? बाप कधी रडत नाही. आणि बापाचा लिकीव लय जीव असतो महाराज, लय म्हणजे लय लय जीव असतो बापाचा. बापाला जगात कोणी अप्रूक नसतं, पण लेक लय अप्रूक असते. किती अप्रूक असते सांगू का? अरे कधी रडत नाही बाप, कधी रडत नाही. पण ज्या दिवशी पुरीचं लग्न होतं ना महाराज, त्या दिवशी गळ्यात पडून रडणारा कोण असतो? बोला ना, कोण असतो? बाप असतो. बापाचं वर्णन सांगायला गेलं ना, बाप लय मोठा आहे. त्यांच्याबद्दल बोलतो, दादांबद्दल. दादा त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी भक्त राहते, नाते तुमचे जो नाते नाता. या किविलवाण्या निंबा दादांची, वाल्मिक दादांची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. नातवांचा सुद्धा लय मोठा परिवार आहे. मला वाटतं गोकुळ दादा आहे ना, अजून सोपान दादा आहे. मला वाटतं नातींचा सुद्धा मोठा परिवार. माझी प्रियंकाताई ना अंकिताताई, 4 जण आहे तुम्ही, बरोबर ना? नाताचं आणि आजोबाचं, महाराज नातू आजोबाचा पहिला मित्र असतो बरं का, जगातला पहिला मित्र असतो. आजोबा म्हणजे नाताचा पहिला मित्र, आणि नाताला मांडीवर खेळवणारा, बागडवणारा आजोबाचा असतो महाराज. जग जिंकवणारा आजोबाचा असतो महाराज. आजोबाचं सुद्धा लय मोठं वर्णन आहे. मी बोलणार आहे आज त्यांच्याबद्दल. आखी तुम्हाला विचारतोय बघा, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठे घ्यायची? आई उचलून घेताना. तुम्ही बोला ना जरा, मला विचारायचे तुम्हाला, बोला ना अण्णा. आई उचलून घेताना कुठे घ्यायची? आपल्याला कडेवर घ्यायची. आणि तोच बाप आपल्याला उचलून घ्यायचा. कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? माहिती का तुम्हाला? आई कडेवर घेते का? अरे जे माया डोळ्याला दिसलं ते माया लेकराच्या डोळ्यानं पाव, म्हणून आई मुलाला समरेषेत घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माया डोळ्यानं पाहिलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहो, म्हणून बाप खांद्यावर घेतो. टाळी वाजवा. महाराज म्हणले, मग कडिये वागवणे भार खांदी, एकाएकी केला मिरासीचा धनी. अरे माझ्या या वडिलांचं बद्दल बोलायला गेलं तर बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणे. जगातल्या सगळ्यात मोठा तोच आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायला गेलं नाही, लय गोड आहे, लय गोड. मला वाटतं आकाशाला उपमा द्यावी बापाची, बरं का नाना, बरं का दादा, आकाशाला उपमा द्यावी यार बापाची. बाप आकाशापेक्षा मोठा. तुम्ही म्हणता ना आकाश लय मोठं आहे, जगाला पांघरून घालणारा आकाश आहे. तुम्ही म्हणता आकाशापेक्षा मोठा बाप आहे. कसं काय आहे शक्य? गुरुजी सांगू बा. हा ऐकायचं सुनीलजी, का माहिती का बाप आकाशापेक्षा का मोठा आहे माहिती का? आकाशापेक्षा का मोठा आहे तर आकाश रंग बदलतं. कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं होतं, कधी ढवळं होतं.
कोण 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 होतं ते आकाश रंग बदलतो कोण 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 रंग बदलतं आकाश आपल्या बापानं आपल्याला प्रेम देताना कधी रंग बदललाय आठवलं तुम्हाला नाही रंग बदलणारा तोंड आहे बाप आकाशापेक्षा मोठा आहे बाप समुद्रापेक्षा मोठा आहे तुम्ही म्हणताल कसं काय समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे खारट आहे आणि आमच्या बापानं आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही बापाजवळ गोड प्रेमाचा झरा आहे बाप बापच आहे मला वाटतं बापाचं वर्णन बोलायला जावं आणि आम्ही ना माझ्या वयातली भामटी पोरं म्हणजे इथली नाही बरं का तुम्ही चांगले सगळे तुम्ही ज्या अर्थी कीर्तनात आलात ना तुम्ही सगळे चांगले आहेत माझी सगळी भावंडं एक नंबरची ज्या अर्थी कीर्तनात पोरं आलेत ना महाराज चांगल्या विचाराची पोरं आहे कीर्तनात कोणी येत नाही चांगलीच पोरं येतात कीर्तनात पण काय काय ठिकाणी आम्ही गेलो की काय काय लोक सांगतात महाराज आम्ही म्हणतो ना कधी कधी म्हणतो ए आई तुला काय कळतं तू गप्प बस म्हणतो ना तुमच्याकडे म्हणतात का नाही म्हणती तुमच्याकडे नाही म्हणती हां नाही म्हणते ना म्हणतात का नाही हा वराला म्हणतात का नाही म्हणतात ना कधी कधी म्हणतो ना आम्ही ए आई तुला काय कळतं तू गप्प बस कधी कधी विचार करतो आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी अरे नक्कीच ते मोठे आहेत का नाही मग महाराज म्हणले काय करावं त्यांच्याबद्दल महाराज म्हणले जगातले सगळ्यात मोठे तेच आहे काय गोड लिहिलंय हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी हे आई ग आई ग हे तुझ्या चिमुकल्या बाची कशी कुचबुच ऐकू येई अनमोल जन्म हे आई ग अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही जे आपल्या आई वडिलावर प्रेम करतात त्यांनी बारकाय नाही का काय आईचं वर्णन आहे काय वडिलांचं वर्णन आहे ओ बाबा तुमच्याबद्दल बोलतो या कीर्तनात बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना अमृताहुनी ग गोड पाजला असपाण हे आई अमृताहुनी गोड पाजला हे तुझ्याबद्दल बोललो काय पण वडिलांबद्दल काय शाळेतून घरी येताना उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तो बाबा मला गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तो रे बाबा हे बाबा बाबा ओ बाबा बाबा ओ बाबा प्रेमाची तुमच्या या मायेची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला बाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला बाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला बाई तुझे उपकार फिटणार नाही अजून एका हिंदी कविकारानं सांगितलं बरं का बा लय गोड लिहिलंय त्यांनी थोडं टाळावर लक्ष द्या पोरं टाळ टाळ हा असं आता चुकू नका बरोबर आहे आता एका हिंदी कविकाराने लिहिलंय हे आई तू गोडच आहे हो बाबा तुम्ही गोडच आहे तू कितनी प्यारी है तू कितनी बोली है प्यारी प्यारी है
तुझ्याबद्दल बोलतो मी स्वतः लिहिले आहे तुझ्याबद्दल माझ्या सुखाची कल्पतरू आई तुला मी कसा विसरू माय तू माझी माय माय तू माझी माय मी तुझे लेकरू अजून पुढे गोड सांगितलं वाढविले उतरी ओजे नवुमा भरविली सभाकर सुखाचे दोन गाठ आई तुझ्या प्रेमाचा गला गला तुझ्या विना मला नाही कुणाचा आसरा गाय गाय माझी तू मी तुझे वासरू माय तू माझी माय माय तू माझी माय मी तुझे लेकरू मी तुझे लेकरू जगातलं तिच्याबद्दल बोलायला गेलं ना ती लय गोड आहे वडील सुद्धा लय गोड आहे मला वाटतं जन्मातलं महत्वाचं गणित त्यांचंच आहे का सांगावं माहिती का आम्ही त्या दिवशी पंढरपूरला जावं लय लोकांना आम्ही सांगतोय ना पण माझा अनुभव सांगतो पंढरपूरला सुद्धा त्या लोकांना जावं कोणत्या लोकांनी जावं माहिती का माळा घालणाऱ्यांना नाही जावं पंढरपूरला त्या लोकांना जावं ज्यानं घरातल्या आईत रुक्माई शोधली बापात विठोबा शोधला त्यानंच पंढरपूरला जावं कुंडली के काय परिक्रम उभे बघा गुरुजी काय म्हणतात आबा काय म्हणतात बघा. पुंडलिका काय लय गोड प्रमाण सांगितलं पुंडलिका काय केले परब्रह्म उभं केले आणि जगातली सगळ्यात मोठी भूमिका मी परवा त्या कीर्तनात सुद्धा सांगितलं अरे जपान सारख्या देशातली एक भूमिका झाली जपानला आता तो व्हिडिओ व्हायरल झाला बघा त्या माकडाचा व्हिडिओ तेव्हा पाहिलं ना मी त्या दिवशी कीर्तनात सांगितलं अरे जपानला बरं काय आहे असं बारकं माकड होतं माकड असं 5-6 महिन्याचं होतं अगं आणि मग ते त्याला ना आई असं जन्म झाला ना आईनं सोडलं म्हणजे आई गेली आणि आई गेल्यानंतर त्याला वाटायचं की मला कोणतरी आईची माया द्यावी ते जायचं माकडांजवळ जायचं बाकीच्यांजवळ जायचं माकड त्याला जवळ नव्हती करत असे लांब फेकायची बिंगवायची फेकून द्यायची त्याला मारायची त्या बारक्या पिल्लाला त्याला वाटायचं मला कोणतरी आधार द्यावा मायेची उब मिळावा त्या कारागृहातल्या काही माणसांना लक्षात आलं की याला ती जिथं माकडं कैदी होती ना त्यांच्या लक्षात आलं की याला माईची गरज आहे मग त्यांनी काय दिलं एक बाहुली दिली माकडासारखी उभे त्याला बाहुली दिली आता ते कोणी मारलं ना त्या बाहुलीजवळ यायचं आणि बाहुलीला सांगायचं मला मारलंय त्या बाहुलीचा असा हात होता ना तर बाहुलीचा हात असं डोक्यावरून फिरून घ्यायचं तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला कळल महाराज अहो जन्मातली ती गेल्यानंतर ना किती रडारडी झाली उपयोग होत नाही मला वाटतं जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांच्याकरता काय बी करायला तयार व्हा अरे ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा लिहिलंय ना नाही जन्मातीना त्यांच्या सेवेकरताच लोण करा म्हणजे अर्पण करा शरीर लोण कीजे तया सेवीशी किर शरीरे लोण कीजे अर्पण करा नंतर काय ना उपयोग महाराज आईचे आणि मग बापच आहे त्यांच्याबद्दल बोलायला गेलं ना आणि वर्णन सांगावं मी मग तुमच्याबद्दल बोललोय माझ्याबद्दल सुद्धा बोलावं ना मी नाही तर तुम्ही पाठ केलं लोकांना सांगे हा मला माहिती तुमचं पाठ आहे आणि तुमचं एवढंच पाठ हे पण मला माहिती तुमचं लय काय पाठ नाही हा तुम्ही आम्हाला कैची धरण्याकरता माळ करायला तेवढीच प्रमाण पाठ करता हे आम्हाला माहिती आहे पण मग ना आम्हाला माहिती ना मला माहिती ना मी थोडंसं बोलणार आहे अण्णा मी माझं बोलल ना माझं आई माझं बोलल मी मला वाटतं मी बोलणार आहे थोडंसं आता तुम्ही कार्यक्रमाला संदीप दादा बरं का तुमचे सगळ्यांचे फोन आले गोकुळ दादा बरोबर ना लय फोन आले आता तुम्ही म्हणजे मग आपलं नातं प्रेमाचं याचं जाऊ द्या आपलं मैत्रीचं नातं आहे प्रेमाचं पारमार्थिक नातं आहे हे जाऊ द्या पण इथलं जाऊ द्या बाहेरचं सांगतो लोक दादा कार्यक्रमावर लय फोन करतात चला महाराज चालू करायचे पण कार्यक्रम संपला ना नाना इथून महाराज गाडीत बसलं ना महाराज इथून रोडला लागलं महाराज कोणत्या पुलावून खाली उतरले का कोणत्या नळीत घुसले कोणाला घेणं देणं नाही वरून तुम्ही हसत आहे पण पाहिलं का
आणि म्हणून महाराज जगात आहे ना, जगात आमची गाडी घरी जावंच तर गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारे आई वडील आहेत. जगातलं कोणी मोठं नाही त्यांच्या इतकं. अरे हे प्रेम असावं आई वडिलासारखं जगात कोणी नाही. मग आम्ही ना आज दादांबद्दल बोलतोय. दादांनी लय कष्ट केलं आणि मी तर बोललं ना, आमच्या दादांचा नाही सोहळा आज. मी तर बोलल, माझं मत आहे माझं, त्यांचा नाही सोहळा, त्यांच्या विचाराचा सोहळा आज पार पडतोय. विचाराचा. अरे त्यांनी चांगला विचार दिला आमच्या नातवंडावर, चांगला विचार केला आमच्या पोरावर आणि म्हणूनच आज सोहळा आहे. सोहळा कोणाचं होत नाही, चांगलं पेरलं का चांगलं उगवतं आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देवाचे कारण आहे. आणि मग आहे ना, अरे त्याच्याजवळ सामर्थ्य आणि जावं आम्ही देवाजवळ. यार हे सुद्धा देवच आहे आणि यांची जर भूमिका जर जोपासली तर तो सुद्धा देतो. काय देतो माहिती का? विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी बाबुले समान, विटेवरी जाची बाबुले समान, विटेवरी जाची बाबुले समान, तोची एक दाना सुरदाता, तोची एक दाना सुरदाता, एकदान सुरदाता, त्याचं भजन आम्ही नित्यनेमानं करावं. आणि मग नित्यनेम जर केला तर हे तरुण जाण्याचं साधन होईल. तरुण जाण्याचं साधन जर असेल, 12 वाजून 10 मिनिटानं तुकोबार आहे म्हणले, आमचं जन्माचं गणित त्याच्या माध्यमात आहे. मग त्याच्या माध्यमात आहे तर ते आम्ही जोपासावं. आणि त्याचं माध्यम ज्याला कळालं त्याला लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. त्याकरता काय करा, पाठ आपलं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. ज्यानं मिळवलं, ज्यानं आळवलं त्याचं महत्वाचं गणित सार्थक लागलं गड्या. ज्यानं परमार्थ पिकवला, ज्यानं परमार्थ साठवला त्याचं पिकल्या शेंदे कडूपण गेले, असं बाबा महाराज सातारगड म्हणायचे. आम्ही जन्मामध्ये आलोय बाबा, मोठी गंमत आहे. त्याला मिळवावं, त्याला पिकवावं आणि त्याला पिकवलं की कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलं. मिळाल्याशिवाय राहत नाही, मग मिळवावं. आणि मग मिळवण्याकरता काय करावं माहिती का? आम्ही समाधानी असावं. सध्या सांगणाराही समाधानी नाही, तुमच्या घ्या ना, सगळंच आमच्या नाका ढकलो. हा सध्या सांगणाराही समाधानी नाही आणि अण्णा पुढे बोला ना, ऐकणार आहे नाही. त्या दिवशी कीर्तन संपलं आणि गावाच्या बाहेर गाडी निघली. 4-5 कार्यकर्त्यांनी गाडी अडवली. म्हटलं काय झालं गाडी अडवाय? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झालाय. ते म्हणले तुमचं मानधन दाखवा. मानधन म्हणजे पाकिट. दिलं मी त्यांच्याकडं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले. पैसे मोजल्यावर जरा चेहरे पाडले. चेहरे पाडाय काय झालं तुम्हाला? ते म्हणले महाराज या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला अन्याय. असंच म्हणले ते. म्हणलं आता काय करायचं? हा अन्याय. म्हणले आता काय करायचं? म्हणले तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट. आता दुप्पट म्हणलं मी खुश झालो ना, मोग्याम्बो खुश व्हा. हा म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. पाहता काय माया का? हा त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळालं तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. हा म्हणून म्हणतोय हाय मिळालं ना त्याच्यात समाधानी राहा. ठेविले आनंद ते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समयासी सादर व्हावे, समयासी
समय असे सादर व्हावे आणि देव ठेविले तैसे राहावे. आणि मग देव जसं ठेवणारे तशी भूमिका असावी. मग असण्याकरता काय करावं लागेल? महाराज म्हणले ते असण्याकरता आम्ही देव आळवण्याची पद्धत आमच्याजवळ असावी. संताशिवाय शक्य नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे आमदार. आपलं संतांचे ते पाय, संतांशिवाय शक्य नाही, संताविना शक्य नाही. मग संताविना जर शक्य नसेल तर संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती गाय. संत सांगतात आम्हाला देव मिळवायचा आहे. पण देव मिळण्याकरता बऱ्याच लोकांची ओरड आहे बरं का. बऱ्याच लोकांची ओरड आहे. हल्ली नाना देव मिळत नाही. का देव मिळत नाही? मी एक वाक्य सांगू तुम्हाला. हल्लीच्या काळात कपडे झाले छोटे म्हणून लाज कडून येणार. अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कडून येणार. माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कडून येणार. आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कडून येणार, तो देव कडून येणार. हीच भक्ती करी पडते मनाबाहेरी. हीच भक्ती करी पडते मनाबाहेरी. हीच भक्ती खरी परत बाबावारी. हीच भक्ती खरी परत बाबावारी. हीच भक्ती करी पडते मनाबाहेरी. वा वा. हीच भक्ती करी पडते मनाबाहेरी. हीच भक्ती खरी परत बाबावारी. हीच भक्ती खरी परत मनाबाहेरी. देह देवा पुढे लक्ष सोन्याकडे. देह देवा पुढे लक्ष सोन्याकडे. हीच भक्ती करी पडते मनाबाहेरी. हीच भक्ती करी पडते मनाबाहेरी. हीच भक्ती खरी पडते मनाबाहेरी. हीच भक्ती खरी पडते टाळी वाजवा. मग हे महाराजांनी प्रमाण सांगितलं. ही भक्ती आवडते पण मनाबाहेर जे पडणारं जे गणित आहे त्या अंतकरणातून असावं. आणि अंतकरणातून जर असेल तर देवाला अंतरीचीच गोडी महत्वाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मग अंतरंगातल्या रंगाचा देव भुकेलाय. कुणी कोणी लावला? महाराज तुकोबार आहे म्हणले आम्ही अंतरापासून त्याच्या मनाच्या भूमिकेतून आम्ही त्याच्याजवळ गेलो. परिणाम तो मिळाला. मग महाराज ठीक आहे ना, वेळ झालाय. मग महाराज म्हणले आम्हाला तरुण जायचं. मग तरुण जाण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? एकतर विचार करावा. विचार करावा. काय विचार करावा? चांगला विचार करावा. सार विचार करावा. विचार करावा. काय उठा विचार करावा. तरुण जाण्याकरता विचार करावा. आणि विचार जर असेल तर विचार चांगल्या पद्धतीचा असावा. एकानं गुरुजी महिनाभर विचार केला. गावात ते पाराव बसायचं आणि गावातून जायचं मशीनचा गोळका जायचा असा टोळा. त्याला काय म्हणते आपण? कळप. तुमच्या काय म्हणते त्याला? कळप. आणि ते कळप जायचं. त्या मशीनची भली मोठी शिंग आणि ते एका म्हशीची शिंग अशी होती. यानं महिनाभर विचार केला. एक दिवस म्हटला जे होईल ते होईल. टाकली ना उडी त्या शिंगात. डायरेक्ट उडी टाकली. आणि उडी टाकली. आता म्हशीची जात अशी तिच्या जर मनाच्या विरोधात गेलं तर ती काय करते? ती काय करते? तिकडे शब्द आहे आपण काय म्हणतो आपण त्याला? बोंगा करते, रोंगा करते, उधळते असं. आणि पळायला लागली. ती काय म्हणते? तुमच्या काय म्हणते? बोंग्या नाही बोंगा. बोंगा करायला लागली. आणि बोंगा करत असताना अख्खं तिच्या त्या गड्याची अख्खी आपले इंगळे बाबा सांगायचे अख्खं हाडं मोकळं करून आणली. आणि गावात उतरवलं. गावातल्या 4-5 पोरांनी त्याला काढलं. त्या शिंगातून बाहेर काढलं. म्हणजे तुला अक्कल आहे कर काय करावं आणि काय करू नये तुला कळायला पाहिजे होतं. अरे म्हटलं मी महिनाभर विचार केला या शिंगातून मी आरपार होईल का नाही हा महिनाभर विचार केलाय आणि म्हणूनच उडी टाकली. काय माणसं विचार करतात? निरर्थक विचार करतात. काय माणसं विचार करतात? सार्थक विचार करतात. विचार असावा पण सार्थक विचार असावा. का विचार असावा? आपल्याला तरुण जायचं हा विचार असावा. आणि हा विचार जर असेल तर महाराज म्हणले हा विचार भवसागरातून पैलतीराला जाण्याचा विचार आहे. अभंगाचं पहिलं चरण. करावा विचार. हे
बी येईल इकडे बघा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावं या पार भव सिंधू. मग विचार करावा. गोड एकदा टाळी वाजवा. गोड गोड गायलं. महाराज म्हणले विचार करावा. आणि हा विचार का करावा? तरुण जाण्याकरता विचार करावा. आणि तरुण जाण्याचं वर्म आमच्याजवळ गोड पद्धतीचं असावं. ऊन झाल्यामुळं महाराज म्हणले लवकर 12:30च्या आतमध्ये आम्हाला थांबायचं आहे, पण जीवन जगण्याचं वर्म काय? विचार करावा. पण विचार काय असावा? तरण्याचा विचार असावा. याचं वर्म कळावं. मला वाटतं वर्म जर चांगलं असेल तर कर्मसुद्धा चांगलंच होतं. आणि वर्माचं कर्माचं गणित ज्यानं गाठलं, महाराज म्हणले त्याचा जन्म सार्थकी लागला. काय गणित सार्थकी? महाराज म्हणले कर्म चांगलं असावं आणि वर्म व्यवस्थित होईल. कर्म काय चांगलं करावं? ऐका ना. कर्म काय चांगलं असावं? आजचा दिवस चांगला घालवा. उद्याची नका भूमिका ठेवू. आजचा दिवस लोकांचे बांधच कोरले नाही. उद्या आपलं कोणी कोरणार आहे का? नाही. आज लय लोकांची बांध कोरले, उद्या आपलं कोणतरी कोरणार आहे. आज लय लोकांची लग्न मोडल्यात. तुम्ही बोला जरा, मला तुमच्याकडून बोलून घ्यायचं. आज लय लोकांची लग्न मोडल्यात, उद्या आपली कोणतरी मोडणार आहे का नाही? आज लय लोकांचं वाटुळं केलंय, होणार आहे का नाही? मग माणसानं आजचं कर्म चांगलं करावं. माझं म्हणणं आहे, भला किसी का करणा सके तो, बुरा किसी का मत करणं. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती. हे बघा किती गोड सांगितलंय. हे बघा, कोणी त्यागी जीवनी आपुले दुःख जगी करियान. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती प्रेत. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करियान. सोड सोड माया तारी, सोड सोड माया तारी. आहे जग हे नशिब, ऐसे जाच कर्म बघा काय गोड गायलं गुरुजी. जगी जीवनाचे जगी जीवनाचे जैसे जाच कर्म मग महाराजांनी सांगितलं ना, कर्म आमचं त्या क्षणाचं त्या भूमिकेचं कर्म गोड असावं. मला एक विचारायचं आहे तुम्हाला, सरळ सरळ बोलणारे कर्माचं गणित पटवून देतो. ऐका, मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं असेल इथं विटावेवाल्यांना? मनमाड इथून काहीतरी 13 किलोमीटर, 13 किंवा 15 धरा, बरोबर. समजा तुम्हाला मुंबईला जायचे, अण्णा कुठं जावं लागेल तुम्हाला? म्हणजे कोणत्या रेल्वे स्टेशनला जावं लागेल? मनमाड. मग आपल्या इथले आपले विटावच ना, विटाव्याचे 4 जण गेले. कुठं गेले? मनमाडला. मुंबईला नाही गेले, डायरेक्ट मनमाडला गेले. आणि मनमाडला गेले का? मनमाडला गेलो आज त्यांना तिकीट कुठे भेटत आहे? त्यांना तिकीट भेटाना. व विटावेवाले होतं गडी, त्यांना तिकीट भेटाना. आणि मग ती गडी हुशार होतं, 4 ते हुशार. आता विटाव मग हे हुशारच गाव तसं असं. आणि मग विटाववाल्यांनी काय केलं, हे 4 गडी होतं का, 4 गाड्यांका फोन होतं, पण फोन घरी नाही केलं त्यांनी. फोन ठेवून दिला आणि फोन ठेवून दिला आणि माझ्याकडे बघितलं. आणि मग फोन ठेवून दिला आणि माझ्याकडे बघितलं. आणि मग काय झालं माहिती का? ते काय झालं, आता बसवली, जाऊ दे नंतर सांग त्यांना मी कीर्तनात बसले म्हणून. आणि मग आहे ना, आणि मग मला माहिती ना तिला काय झालंय. राहू दे, कट कर ना, इकडे बघ माझ्याकडं. आणि मग काय झालं माहिती का? आणि मग इथलं इटाव्या चावगलं आपलं 4 गडी गेलं कीर्तनातून, आपलं गेलं आपलं रेल्वे स्टेशनला गेलं. आणि तो अगं राहू दे ना, आता नंतर कर ना, मी बोलाल वली तुझ्या वतीनं. आणि मग आहे ना, आणि मग इथलं 4 गडी गेलं. आणि 4 गडी गेलं आणि इटाव्याचं मनमाडला गेलं. अचानक त्यांना कुठं तिकीट भेटत आहे? आता गडी हुशार इटाव्याचं, याने 10,000 रुपये काढलं खिशातून, बरं का. खिसा इकडे बघा ना, खिशातून 10,000 रुपये काढलं. या तिघांचे 10 आणि याचं 10 किती झालं? 5 झालं. 50 मध्ये ते पाहिलं का? 40 म्हणा ना, 40 आणि 40 झालं. 40 झालं. 40 रुपयाचा मनमाडच्या स्टेशनच्या बाहेर एक नकली साप यांनी खरेदी केला, मेड इन चायना. आणि तो साप खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो, आपण त्याला कोणता डबा म्हणतो गुरुजी? लोकल नाही, जनरल डबा. त्याला जनरल डबा नाव असतं. त्या जनरल डब्यात यांनी साप आणून सोडला. कुठल्या गड्यांनी?
इटावाल्याने साप आणून सोडला. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? यारे यारे लहान तोर सगळा शेते आई आधी. त्या डब्यात त्यांनी इटावाल्यांनी साप आणून सोडला. त्याच्यात नेमके लाडक्या बहिणी बसल्या त्या डब्यात. या निजाचा साप पाहिला, या साप आहे. 2 मिनिटात डबा खाली गेला आणि 2 मिनिटात डबा खाली गेला ना हे गडी इटाईवाला जाऊन बसलं सकाळी 7ला. यांना कुठं जायचं होतं बोला ना तुम्ही? मुंबईला जायचं होतं. सकाळी 7ला बसला, 8 वाजलं, 10 वाजलं, दुपारचं 3 वाजल्यानंतर एक जण उठला. स्टेशनच्या बाहेर एक ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो, आपण त्याला काय म्हणतो? टीसी. टीसीला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले मनमाडात. हा अहो मनमाड मध्ये कस काय? सकाळी 7ला बसलोय, मनमाड मध्ये कस काय? साहेब म्हटलं सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथे ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला कळालं का मी काय बोलतोय ते? मराठीत बोलू का आता? मराठीत जैशी करणी आणि म्हणून कर्माला केले कर्म झाले तेची भोगाले. हा केले कर्म झाले तेची भोगाले. हे केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. हे उपजले मेले. मग केले कर्म झाले वा आणि त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. आणि मग एक कर्माचं गणित झालं. पण वर मग सांगतो थांबतो. मला माहिती लय दाट पेरलं का वर कानसाला बारीक पडत, त्याच्यामुळं पेर मापात असली बाई. आणि फाटेच्या बाहेर गेलं पर कोळपाय तारास करतं, त्याच्यामुळं मी वेळेत थांबणार आहे. आणि मग काय म्हणले कर्माचं गणित आहे, वर्माचं गणित आहे का? वर्माचं गणित आई वडिलाच्या सेवेचं वर्म असावं याचा विचार करावा माणसानं. क्षणोक्षणा हा विचार करावा. कर्माचा वर्माचा विचार हा सेवेचा असावा. ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा. जुन्या काळात आजी कोणाला मार्केट होतं? पोराच्या बापाला का पुरीच्या बापाला? लग्न जमलं तो कोणाला मार्केट होतं बोला ना? पोराच्या बापाला. आता कोणाला आहे? हा लय अवघड झालंय. म्हणजे जुन्या काळात कोणाला मार्केट होतं गुरुजी? आबा कोणाला मार्केट होतं? पुरीच्या बापाला पोराच्या बापाला. आता कोणाला आहे? अहो एवढं मार्केट आलं पुरीच्या बापाला. सध्या सफरचंदाला एवढं मार्केट नाही एवढं त्याला आहे. म्हणजे यंदा म्हणजे असं लग्न जमवायचं म्हटलं का पुरीचा पण तो आम्ही असे तुम्हाला काय करता आलं तर करा, नाही यावर्षी काय डोक्यात नाही. असंच लग्न इटाव्यात जमलं. लांबचं कशाला इथल्या इथं जुळून देऊ आपलं. आणि मग लग्न जुळल्यावर पहिला प्रश्न कशाचा असतो? पहिला प्रश्न लग्न बस जुळलंय आता पहिला प्रश्न कशाचा असतो? काय द्यायचं काय घ्यायचं? देवाणघेवाणाचा पहिला प्रश्न असतो. आणि मग पहिलं लग्न जुळलं इटाव्यात. आणि मग पुरीचा बाप म्हटलं आम्ही काय देणार नाही. पोराचा बाप म्हटलं काय देऊ नका, फक्त जेवढं. पोराचा बाप म्हटलं काय देऊ नका, फक्त तुम्ही काय करायला बोला ना तुमच्या काय म्हणतात त्याला? अक्षता टाका या तुम्ही, अक्षता टाका या. आणि मग पोराचा बाप म्हटलं काय देऊ नका. पुरीचा बाप म्हटलं एवढं पण आम्ही कमी नाही. आणि मग पोरीचा बाप म्हटलं आम्ही जेवढं मकाचं चांगलं यावर्षी पैसे झालं चांगलं कवाय ना. आणि मग पुरीचा बाप म्हटलं काय नाही पण जेवढं वराडीन ना तेवढ्या वराडाला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी पुरीचा बाप म्हटला माझी. मग लग्नाचा दिवस आदला दिवस उगवला गेला. पुरीच्या बापानं काळूबाळू मंडपवाल्यांना आपले स्वयंपाकाची ऑर्डर दिली होती, पण त्यांची तारीख खाली नव्हती, त्यांनी दुसऱ्याला दिली होती. आणि मग ते दुसरे मंडपवाले आले. ते दुसरे मंडपवाले आले आणि त्यांनी स्वयंपाकाची ऑर्डर घेतली. ते स्वयंपाक करायला गेले, पण लाडू डाळ भात पुरी भाजीचा स्वयंपाक होता. लाडू तयार करण्याकरता लाडूचा अगोदर काय तयार करावा लागतो? लाडूचा पाक तयार करावा लागतो. पण पाकाचं गणित सुद्धा असं आहे, पाकाची जर चाचणी चुकली तर पाक कडक होतो. बरोबर? पाक कडक होतो. आणि पाक कडक झाला का लाडू कसे होतात? निबारण कडक एकच ना. हा ते म्हणतात निबार होत्यात. निबारण कडक एकच. आणि निबार आपलं निबार झाली तुमच्या भाषेत निबार झाली निबार. हा आणि निबार झाली लाडू बरं का. निबार झाले. निबार झाले. आपल्याकडे लग्न काही येळेव लागत नाही. आता 2 वाजताचं जर मुहूर्त आहे, लग्न किती वाजता लागतं? 4ला लागतं. पण लग्न येळेव लागलं पाहिजे. रामचंद्र प्रभूचं सीतामयाचं फक्त 3 मिनिटं लग्न उशीर झाला. आबा किती वर्ष वनवास बघावा लागला गुरुजी? 3 मिनिटं लग्न उशीर झालं. किती वर्ष वनवास बघावा लागला? 14 वर्ष. आपले किती तास लेट होत्या? 2 तास. म्हणून काय गडी अखंड वनवाशी तुम्हाला नाही कळालं, जाऊ द्या. हा
हा हा काय ना आता कळलं, काय ना घरी गेल्यानंतर कळलं. हा आणि मग लग्न वेळेवर लागलं पाहिजे. लग्न वेळेवर लागलं नाही. आणि मग आपल्याकडची लोक लग्नाला म्हणून येत, काही लोक लग्नाला म्हणून येत नाही, काही लोक हा बरोबर आहे, तुमचंच बरोबर आहे, आणि जेवायला म्हणून आलते. आणि आपल्याकडच्या लोकांना पंक्ती पाडायला काय सांगावं लागत नाही. आता आशी बसलेले असले की बघता आशी झाली का पंक्ती तयार झाल्या, आणि तुमच्या ताटामध्ये लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढला, तुमचा पहिला हात कशाला जाईल? लाडूला हात केला. लाडू काय हातानं फुटाना, हे म्हणले लाडू काय हातानं फुटाना. हे म्हणले आता कोणती तरी सत्ता स्थापन केल्याशिवाय काही जमणार नाही. मग म्हणले वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या. युतीची वेळ झाली, वरच्या पक्षाचे 2 आणि खालच्या पक्षाचे 2 कट्टर नव्हते, रातोरात पक्ष सोडून निघून गेले. पण मधला फुटला नाही, फुटला. याकडं लाडू इथं घेतला, इथं आणि जोरात असं केलं 2 शिरा संघ चुपटून आल्या. पाहता काय मायाक, लाडू फुटला नाही. मुलाचं बाप कचेरीच्या दरवाजात बसलं होतं. दरवाजाला सापट असते बघा मध्ये, मुलीच्या बापाची बरं लग्न मंडपात कॉलर धरली, भांडणं सुरू झाली. आता आपलं विटाव्याचं वराड तापाड वराड, आणि मग भांडणं सुरू झाली. असं लग्न हल्ला होतं लग्न हल्ला, आणि भांडणं सुरू झाली. हल्ला लग्न असल्यामुळं हल्ला लग्न होतं. हां हल्लच लय, हल्ला लग्न असल्यामुळं हल्ला झाला. नाही कळालं तुम्हाला? पण माराय काय सापडणार ना गाय बरं. ही टाईवाली वय असं आणून ऐकतात वय, त्यांना काहीतरी गरजेचं होतं हाताला. तरी म्हणलं तुम्ही का बोला अजून. हा लाडू हाताला लागलं. माझा प्रसंग संपला. लाडूचं काय चुकलं होतं बोला. लाडूचं काय चुकलं नव्हतं, पण लाडूची चाचणी चुकली होती, आणि चाचणीतलं वर्म चुकलं होतं. तो कोबार आहे तेच म्हणतात, चुकली या वर्म फेरा पडे. आणि वर्म चुकू देऊ नका. आणि वर्म बरोबर आणायचं तर ते सेवेचं वर्म आणा, आणि हे वर्म जर बरोबर आलं तर नाशिवंत द्यायचे गणित आपल्याला कळल. कारण की का तू कोबार आहे म्हणतात, मरणाआधी मी राहिलो म्हणून. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय तर हे महत्वाचं गणित ओळखावं. पण ते नामस्मरणानं कोणाचं विढोबा रखुमाई संपलाय. 12:30 वाजून गेलेत. 12:30 वाजून 3 मिनिटं झालेत. आणि म्हणून जास्त बोलत असताना थांबण्याचा मी प्रयास करतोय.
गोड मंडळीने गोड साथ दिली, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय आबा असतील, आदरणीय आमचे सुनील अण्णा असतील, आदरणीय आमचे गुरुजी असतील, प्रकाश गुरुजी असतील, आमचे हनुमंत महाराज असतील, श्याम महाराज असतील, सगळ्यांनी हे भजनी मंडळ मला माहिती नाही कुठले पण विटाव्याचे गोड बरं का, तुम्हाला सगळ्यांना द्यावे. सोबदारांना सुद्धा धन्यवाद, विकीदादांचे आभार. सगळी मंडळी ही समोर माझी सगळी प्रेमाची माणसं बसलेत, तुम्ही सगळे आलात बरं का. काही मला फोन करून आलेत, महाराज आम्ही ऐकायला येतोय. सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणून या प्रेमामुळं बोलण्याचा मी प्रयत्न केला. हे 12:15लाच थांबायचं होतं, पण म्हटलं मागून आलेल्यांची निदा 2 घास हाती लागलं पाहिजे. मग त्यांचा विचार करता करता हे 15 मिनटं लांबवले जरा, आणि म्हणून आता पोहड्याला वेळ झाला आहे आणि मागं ऊन झाले जास्त. हां हां बरं, एक पिंगळा घेऊया साधा, चालेल ना? पोहड्याला वेळ लागेल, 15 मिनटं जातील संदीपजी. 15 मिनटं नको आहे, 5 मिनटात मी घेतो ना बरोबर. पिंगळा म्हणूयात आणि थांबूयात आपण. हां म्हणजे दोन्हीचं मध्य साधूया, तुमचंही नाही माझंही नाही, बरोबर असं. हां कारण की आता ओव्हर टायमाची भूमिका आहे, त्याच्यामुळं मग असं, त्याच्यामुळं असं असू द्या. 5 मिनटामध्ये आपण थांबणार आहे, पण मग हां तुला काही एखादा चुकून जर शब्द गेला असेल ना, एखादा नातू असेल, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून मला माफ कर, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ कर, 3 असतील तर चौथा म्हणून माफ कर, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन ये. हां 4 आहे का मग 5वा म्हणून माफ करा. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. मोबाईल फक्त तुम्हाला मोबाईल फक्त मला आहे ना, ते 800 रुपयाचा गुरु आहे. हा असू द्या, नको मला नाही लागत, तुला राहू दे. आणि मग आणि झालेली सेवा समर्पित करतोय. शेवटची चालीच्या ऐवजी त्यांचं म्हणणं आहे की पिंगळा म्हणायचा आहे. एक 5 मिनिटात पिंगळा म्हणूयात आणि थांबूया. हे जरी नाही काल, चला टाळी वाजवायची, संपलंय आपलं कीर्तन. वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे. लटके न बोलवा मी वर्तमान घोटे, लटके न बोलवा मी वर्तमान घोटे, लटके न बोलवा मी वर्तमान घोटे, लटके न बोलवा मी वर्तमान घोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई. आवगा 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 दागड दिंगा ग, 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 आवगा दागड दिंगा ग. निर्गुण निराकार त्याला माहूर माझे गाव, निर्गुण निराकार माहूर माझे गाव. शकून 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 जागावया, बाई माझे नाव, शकून सांगावया, बाई माझे नाव, शकून सांगावया, बाई माझे नाव, शकून सांगावया, बाई माझे नाव. दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळमणी, 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 कुंकू घ्या कोणी काळमणी. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला 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 पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या, प्रेम नंगावारी साबदोने
दोन्ही बाजूनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून 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 आनंदाने नाचतो मुसलमान आनंदाने गौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका डौर 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 तुम्ही डुगडुग ऐका डुगडुग ऐका डुगडुग ऐका डुगडुग ऐका पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली कडे का पिंगळा माधवारी बोली पिंगळा माधवारी बोल बोल बोले का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले का पिंगळा माधवारी वा 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 म्हणून वाजवा एकदा वाजवा गा हा म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय समर्पित करत असताना गुणीजन मंडळींचे आभार गोड गायलं गोड वाजवलं आजचं कीर्तन थांबवा वाटत नाही पण आता वेळेच्या पुढं नाही काय करता येणार त्याच्यामुळं घड्याळ परत माग घेतलं तर जमल हां आणि म्हणून सगळ्यांचे विशेष म्हणून आभार व्यक्त करतोय आमचे दादा आहेत रायजी दादांच्या चरणावर ही झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतोय आत्ममुक्ती दिन सोहळा म्हणतात आजच्या दिवसाला म्हणजे गरुड पुराणाच्या मतीनं बरं का याला आत्ममुक्ती दिन म्हणतात म्हणजे त्यांना पुढच्या आयुष्याकरता पुण्य मिळावं आणि पुढच्या गतीकरता त्यांना मार्ग मिळावा त्याकरता हे सगळं याला प्रमाण काय तुकोबारायचं आपलं ज्ञानोबारायचं प्रमाण आहे रामकृष्ण नाम सर्व दोष हरणं आणि जडजीवा तारणं हरी एक हा मंत्र आहे म्हणून या मंत्राचं उच्चारण व्हावं याकरता या कोल्हे परिवारानं केलेल्या या सोहळ्याचं आयोजन आपण सगळेजण उपस्थित राहिलात सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आपण या कोल्हे परिवाराच्या सुखात नाही तर दुःखात उपस्थित आहे आणि माणसानं एक वेळ सुखात नसावं पण कशात असावं दुःखात असावं सोबत असावं तुम्हा आलेल्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतोय दादांना आणि झालेली सेवा पूर्ण वेळा आबा आता थांबायचे बरोबर ना चाल म्हणायचे नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार चालीचा खरं तर आजचा हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं कीर्तनातील शेवटची चाल हवामान खात्याच्या वतीनं रद्द करण्याचा निर्णय झालाय म्हणून झालेली सेवा समर्पित वाणीला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल